बरेचदा काय होतं ना, की आपल्या फोनचं जे स्टोरेज आहे ते फुल होऊन जातं आणि आपल्याला कळतच नाही, की ते ॲक्चुअलमध्ये कशामुळे फुल झालेलं आहे. म्हणजे आपण 2-4 फोटो डिलीट करतो, व्हिडिओज डिलीट करतो, तरी देखील वारंवार ते आपल्याला स्टोरेज फुलच दाखवत असतं आणि ते याच्यामुळे होत असतं कारण हा प्रश्न फक्त फोटोज आणि व्हिडिओजचा नाहीये, तर आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोष्टी असतात, जे शांतपणे आपल्या फोनचं स्टोरेज खात असतात आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे, की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्या फोनचं स्टोरेज फुल होतं आणि एवढंच नाही तर ते कसं फिक्स करायचं हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. आपल्या चॅनलवर असेच टेक रिलेटेड व्हिडिओ येत राहतात. आपल्या फोनचं स्टोरेज वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे व्हॉट्सअप. तर होतं काय ना की आपण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ॲड असतो आणि तिथे फोटो येत असतात, व्हिडिओ येत असतात आणि व्हॉट्सअप हे ना ते ऑटो डाउनलोडवर सेट असतं. म्हणजे जेव्हा पण तुम्ही डाटा ऑन करा किंवा वायफायला कनेक्ट व्हा, सगळ्या फाईल्स ऑटोमॅटिक डाउनलोड व्हायला सुरुवात होतात. जे आपल्याला लागत पण नाहीत अशा गोष्टी पण डाउनलोड होतात आणि यामुळे काय होतं ना की आपल्या फोनचं स्टोरेज नकळतपणे फुल होत राहतं. आता हे सॉल्व्ह कसं करायचं तर सिम्पली तुम्ही व्हॉट्सअपमध्ये गेल्याच्या नंतर वर 3 डॉट्सवर क्लिक करा. त्याच्यानंतर सेटिंग्समध्ये जावा आणि थोडंसं स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं डाटा आणि स्टोरेजचं ऑप्शन भेटेल. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटतील. एक व्हाईल युजिंग डाटा, व्हाईल युजिंग वायफाय आणि व्हेन रोमिंग. या 3 मध्ये तुम्ही प्रत्येक ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट सगळ्याला अनचेक करून टाका. आणि सेम वायफाय सोबत पण तसंच करा, रोमिंग सोबत पण तसंच करा. आणि हे केल्याच्या नंतर कोणतीच गोष्ट म्हणजे व्हिडिओ, फोटो, ऑडिओ, डॉक्युमेंट कोणतीच गोष्ट ऑटोमॅटिकली डाउनलोड होणार नाही, जोपर्यंत तुम्ही ते स्वतः डाउनलोड करणार नाही. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, अजून एक स्टेप आहे जे तुमचं खूप स्टोरेज खाली करणार आहे, रिकामं करणार आहे. तुम्हाला बॅक यायचं आणि तिथं मॅनेज स्टोरेजचं ऑप्शन असेल. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आतापर्यंत जे फोटोज, व्हिडिओज आलेले आहेत ते तुम्हाला दिसतील आणि ते लार्ज फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की या व्हॉट्सअपमध्ये अशी कोणती गोष्ट आहे, कोणते फाईल्स आहेत जे खूप जास्त स्टोरेज घेत आहेत आणि जर ते तुम्हाला लागत नसतील तर सिम्पली त्याच्यावर क्लिक करा आणि डिलीट करा आणि हे केल्याच्या नंतर तुमचं 4 ते 5 GB स्पेस ऑटोमॅटिकली फ्री होऊन जाईल. आपल्या फोनचं स्टोरेज फुल होण्याचं दुसरं कारण आहे डुप्लिकेट फोटोज आणि व्हिडिओज. तर याचा अर्थ काय की जेव्हा पण आपण फोटोज क्लिक करतो, मग ते कशाचाही असो, तेव्हा आपण एक फोटो कधीच क्लिक करत नाही. आपण त्या गोष्टीचे मल्टिपल फोटोज क्लिक करत असतो आणि शेवटी आपण एक फायनल एक चांगला जेव्हा येईल तेव्हा आपण ते ठेवत असतो. पण जे बाकीचे आपण जे न लागणारे फोटोज आहेत ना, ते आपण कधीच डिलीट करत नाही किंवा डिलीट करायला विसरून जातो. आता तुम्ही म्हणताल की आपण एक 4-5 फोटो एक्स्ट्रा काढलेले थोडीच फोनचं स्टोरेज फुल होणार आहे. तर असं अजिबात नाही. पण असे 4-5, 4-5, 4-5 साठत असे कितीतरी फोटोज जमा होतात जे आपण डिलीट करायला विसरतो आणि त्यामुळे खूप फोनचं स्टोरेज खूप जास्त प्रमाणात घेरल्या जातं. आणि फक्त डुप्लिकेट फोटोज नाही तर आपल्या मोबाईलमध्ये जुने पुराणे जे स्क्रीनशॉट आहेत ते पण सेव्ह असतात, जे काढून आपण विसरलेलो पण असतात. आता जर तुम्ही तुमच्या गॅलरीत गेलात आणि खाली जर स्क्रोल केलात तर तुम्हाला असे काही स्क्रीनशॉट सापडतील जे तुमच्या लक्षात पण नसतील आणि ते स्क्रीनशॉट आपल्या फोनमध्ये आहेत आणि खूप जास्त जागा घेरत आहेत. तर ते डुप्लिकेट फोटोज झालं किंवा ब्लर फोटो झालं, जुने स्क्रीनशॉट असतील, ते तुम्ही एकदा डिलीट करून बघा जे न लागणार आहेत ते. मग तुम्हाला जाणवेल की हे जुने फोटोज किती जास्त स्टोरेज घेत होते. आपल्या फोनचं स्टोरेज वाढण्याचं तिसरं कारण आहे ॲप कॅचे फाईल्स. आता हे काय असतं की जेव्हा पण तुम्ही एखादं इंस्टाग्राम ओपन करा, व्हॉट्सअप ओपन करा, तर जी ओपन होण्याची प्रोसेस आहे किंवा आपण वापरण्याचे जे कसं वापरतो ते आहे ते कॅचे फाईलच्या स्वरूपात सेव्ह होत असतं आपल्या मोबाईलमध्ये आणि ते सेव्ह होत होत MB मध्ये जातं आणि इवन कधी कधी ते GB मध्ये पण जातं. एवढ्या जास्त प्रमाणात होत असतं. मग ते YouTube असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, प्रत्येकाचं एक कॅचे फाईल आपल्या फोनमध्ये स्टोअर होत असतं. आता हे जे कॅचे फाईल असतात ते आपलं स्टोरेज पण घेत असतात आणि सोबतच याचा काही उपयोग पण नसतो. आता हे कॅचे फाईल डिलीट कसं करायचं तर सिम्पली आपलं सेटिंगचं ॲप ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्स म्हणून सापडेल किंवा तुम्ही सर्च करा. ॲप्समध्ये गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला आपल्या फोनमध्ये स्टोअर असलेले सगळे ॲप्स दिसतील आणि त्यानंतर ज्या ॲपची साईज खूप जास्त आहे ना त्या ॲपवर क्लिक करा. मोस्टली इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपच असेल. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला क्लिअर कॅचेचं ऑप्शन असेल. त्याच्यावर सिम्पली क्लिअर कॅचेच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला क्लिअर कॅचे करा. टेन्शन घेऊ नका. क्लिअर कॅचे केल्याने तुमचा डाटा किंवा तुमचा अकाउंट हे रिमूव्ह होणार नाही. ते फक्त जे फाईल असतात टेम्पररी ते डिलीट करत असतात. फक्त चुकून क्लिअर डाटा करू नका, नाहीतर तुमचं अकाउंट ते सगळं लॉग आउट होऊन जाईल. तुम्हाला फक्त क्लिअर कॅचे करायचे आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला जाणवेल की किती स्टोरेज आपल्या फोनमधलं रिकामं झालं आहे. आपल्या फोनचं स्टोरेज फुल होण्याचं चौथं कारण आहे अनयुज्ड ॲप.
म्हणजे काय की बरेचदा काय होतं ना, की आपण वेगवेगळे ॲप्स डाउनलोड केलेले असतात. कधी ना कधी गेम्स असतील किंवा काही ॲप्स असतील न्यूज वाचण्यासाठी किंवा असे बरेच ॲप्स असतात. ते आपण डाउनलोड केलेले असतात आणि आपण विसरून जातो. आपण ते यूज करत नाही. माझ्या फोनमध्येच असे कितीतरी न्यूजचे ॲप आहेत, जे मी न्यूज वाचण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी डाउनलोड केलेत. पण ते ओपन करून खूप दिवस झाले आणि ते ॲप्स माझ्या फोनमध्ये तसेच पडून आहे. आणि तसंच तुमच्या फोनमध्ये पण असे बरेचसे ॲप असतील, जे कोणत्या ना कोणत्या काळात तुम्ही उघडले पण नसतील. असे खूप सारे ॲप्स असतील आणि ते आपल्या फोनचं स्टोरेज घेरत असतात. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, स्क्रीनवर जावा, होम स्क्रीनवर बघा कुठले आहेत आणि ते डिलीट करून टाका. जर तसं नसेल तर सिम्पली मगाशी जसं सांगितलं, सेटिंगमध्ये जावा, ॲप्समध्ये जावा, तिथं तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सगळे ॲप्स दिसतील. सिम्पली जे तुम्ही कधी वापरले नसतील किंवा खूप दिवस झाले जे तुम्हाला लागत नाही, तर डिलीट करून टाका. काही गरज नाही त्या ॲप्सची आणि ते तुमच्या फोनचं खूप सारं स्टोरेज रिकामं करेल. आपल्या फोनचं स्टोरेज फुल होण्याचं 5वं कारण आहे लार्ज फाईल्स. आता हे लार्ज फाईल काय असतं, की आपल्या फोनमध्ये काही वेळेस 4K व्हिडिओज असतात किंवा 2K व्हिडिओज असतात, जे की खूप जास्त प्रमाणात स्टोरेज घेत असतात. त्यासोबतच जे स्क्रीन रेकॉर्डिंग असतं, ते पण खूप जास्त प्रमाणात स्टोरेज घेत असतं. आता लार्ज फाईल कसं ओळखायचं आणि त्यांना कसं डिलीट करायचं? सिम्पली तुमच्या फाईल मॅनेजर ॲपमध्ये जावा. व्हिडिओचं फोल्डर असेल, फोटोचं फोल्डर असेल, डॉक्युमेंटचं असेल, प्रत्येक एका फोल्डरमध्ये जावा. व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेलात ना, तिथे एक ऑप्शन असेल तुम्हाला सॉर्ट बायचं म्हणून. त्या सॉर्ट बायच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तिथं फाईल साईज म्हणून ऑप्शन असेल. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर जे लार्ज फाईल आहे ते ऑटोमॅटिकली वर येईल आणि तुम्हाला कळेल की आपल्या फोनमध्ये अशी कोणती फाईल आहे जी खूप जास्त स्टोरेज घेत आहे. आणि जर तुम्हाला ती लागत नसेल तर सिम्पली ते डिलीट करून टाका, कारण ते खूप जास्त प्रमाणात स्टोरेज घेत असतात. आणि जर ते फाईल खूप जास्त हेवी असतील, लार्ज असतील, पण तुम्हाला त्याची गरज आहे, तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅपटॉप असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. तिथं जास्त स्टोरेज भेटतं आपल्याला. किंवा जर तुमच्याकडे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप नसेल तर त्या गोष्टी सिम्पली तुम्ही काय करू शकता, क्लाउड स्टोरेज, गुगल ड्राईव्ह असतील, टेलिग्रामचं क्लाउड स्टोरेज असेल, त्याच्यावर अपलोड करून टाका. जेणेकरून काय होईल, ते सेव्ह पण राहतील, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ॲक्सेस करू शकतात आणि आपल्या फोनचं स्टोरेज पण रिकामं होऊन जाईल. आणि या 5 गोष्टी केल्याच्या नंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या फोनमधलं खूप सारं स्टोरेज कमी होईल आणि तुमचा फोन पण स्मूथली रन करेल. तर या काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्या फोनमधलं खूप सारं स्टोरेज हे रिकामं होऊन जाईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल डिलीट करताना किंवा काहीही प्रॉब्लेम येत असेल तर जस्ट कमेंट करा, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू किंवा व्हिडिओ करू, जर ते डिटेलमध्ये सांगायचं असेल. बाकी अशा खूप साऱ्या गोष्टी असतात फोनमध्ये, सेटिंग असेल किंवा हिडन टिप्स असतील, जे आपल्याला माहीत नसतात आणि जे फोनला अफेक्ट करतात. काही गोष्टी चांगल्या करत असतात, काही गोष्टी वाईट पण करत असतात. तशा प्रत्येक गोष्टी आपण कव्हर करून या चॅनलवर व्हिडिओज टाकणार आहेत आणि तुम्हाला खूप मज्जा येणार आहे हे जर्नी फॉलो करताना. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण अशा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू शकतो. बाकी तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.